जय शिवराय भावांनो, इंग्लिश स्कूल असेल, ICSE बोर्ड असेल, स्टेट बोर्डाची असेल, CBSE बोर्डाची असेल, तर या शाळांमध्ये 25% प्रवेश प्रक्रिया ही मोफत असते. म्हणजे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकामध्ये जे विद्यार्थी येतात अशा 25% विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश असतात. कोणत्याही प्रकारची फी लागत नाही. पण त्यामध्ये असते महत्वाचे कागदपत्र कोणते कोणते लागणार आहेत. मग ते सिनियर KG ला ऍडमिशन घ्यायचं असू, ज्युनियर KG ला घ्यायचं असू का पहिलीला घ्यायचं असू, आणि पुन्हा ज्या दिवशी आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्याच्या अगोदरच आपल्याजवळ सगळे कागदपत्र उपलब्ध असणं गरजेचं आहे. आता मागच्या वर्षी काय झालं तर बऱ्याच जणांना कागदपत्र अर्ज करायला लागत नाहीत म्हणून ऑनलाईन अर्ज केले आणि नंतर कागदपत्र काढीत बसले. मात्र त्याला ज्यावेळेस प्रवेश घ्यायचा आहे त्या बऱ्याच जणांना अडचणी आल्या, कारण कागदपत्रावर जी तारीख आहे, तुम्ही ज्या दिवशी अर्ज केलाय त्याच्या अगोदरचे कागदपत्र काढलेले असणं गरजेचं आहे. किंवा जे जे कागदपत्र लागतील ते सगळे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे. आणि हे सगळे कागदपत्र कोणकोणते लागणार आहे, सर्व 12 पॉइंट आहेत यामध्ये. हे 12 पॉइंट आपल्याला समजून घ्यायचे आणि हे ज्याला समजले, ज्यानं कागदपत्र काढले, समजायचं त्याला 100% प्रवेश मिळणार आहे. आणि आपल्या या चॅनलच्या माध्यमातून या वर्षीची जी काही RTE 25% मोफत शिक्षण प्रवेश प्रक्रिया आहे याची सर्व माहिती इत्यंभूत सगळी प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सगळ्या नातेवाईक बांधवांना ही माहिती शेअर करा. मित्रांनो, ही नोटिफिकेशन आहे कागदपत्रांची. तर प्रवेशाकरिता आवश्यक कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत तर आपल्याला ही सविस्तर माहिती घ्यायची. यामध्ये 12 पॉईंट आहेत. हे पूर्ण पॉईंट समजून घ्यायचे आहेत, कारण हे जर समजले तर आपल्याला प्रवेश मिळण्याकरिता कोणत्याही कागदपत्राची अडचण येणार नाही. कारण हे महत्त्वाचे प्रवेश असतात आणि या माध्यमातून आपल्याला मोफत शिक्षण हे इंग्लिश स्कूलमध्ये मिळत असतं. तर मित्रांनो, टीप दिलेली आहे पहिली, RTE 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत. म्हणजे तुम्ही ज्या वेळेस अर्ज भरणार आहात त्या तारखेच्या अगोदरची सर्व कागदपत्रे असणं गरजेचं आहे. आणि त्याचमुळे आपल्याला हा व्हिडिओ लवकर करून जे काही पालक असतील अशा पालकांना ही माहिती देण्याचा प्रयत्न आहे. तर आता यामध्ये सुरुवातीला बालकाचे आधार कार्ड, त्यानंतर रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे RTE प्रवेशपात्र सर्व बालकांकरिता आवश्यक आहेत. मग ते कोणत्याही प्रवर्गाचे असो, हे कागदपत्र सर्वांना लागणार. आता त्यानंतर आहे वंचित गटातील बालकामध्ये खालील प्रवर्गाचा समावेश होतो. आता यामध्ये जात संवर्गामधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती, इतर मागास OBC, विशेष मागास बालके म्हणजे SBC, त्यानंतर दिव्यांग बालके, HIV बाधित किंवा HIV प्रभावित बालके, कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन आहे, अनाथ बालके. आता वंचित जात संवर्गातील बालक असल्यास प्रमाणपत्र वडिलांचे किंवा बालकाचे. तर यामध्ये उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही. कोणत्यासाठी तर ते वंचित जात संवर्गातील बालक असतील त्यांच्यासाठी. म्हणजेच तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, महसूल अधिकारी यांचे प्रमाणपत्र, पालकाचा वडिलांचा बालकाचा जातीचा दाखला आवश्यक, परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही. आता दिव्यांग मुलासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा, जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40% आणि त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र, त्यानंतर HIV बाधित प्रभावित असल्यास आवश्यक कागदपत्र, त्यामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र, त्यानंतर कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे झाले अशा बालकांच्या प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे.
यामध्ये वंचित गटातील बालकामध्ये कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे झाले प्रभावित प्रवर्गातील बालकांचा समावेश करण्यात आला आहे. सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले संबंधित पालकाचे मृत्यू प्रमाणपत्र, कोविड-19मुळे मृत्यू झाल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, सदर मृत्यू कोविड-19शी संबंधित असल्याबाबतचे प्रमाणन हे शासकीय, पालिका, महानगरपालिका, रुग्णालय अथवा ICMR नोंदणीकृत खाजगी रुग्णालय, प्रयोगशाळा यांचा अहवाल. अनाथ बालके, वंचित घटक यांच्यासाठी आवश्यक कागदपत्रे. अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची बालसुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येतील. जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील. अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्नाचा दाखला इत्यादी विचारात घेऊ नयेत. आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास वार्षिक उत्पन्नाचा दाखला. तर तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, म्हणजे बघा उत्पन्नाचा दाखला कोणाला लागणार? जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांना. तर स्लीप कंपनीचा किंवा एम्प्लॉयर यांचा दाखला, आर्थिक वर्ष 2023-24, आता ही सूचना मागच्या वर्षीची आहे त्यामुळे आपण थोडा बदल सांगतो, किंवा 2024-25 मार्च अखेरचे 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले उत्पन्नाचा दाखला हा परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही. आणि बाकीच्यांना तहसीलदार दर्जाच्या महसुली अधिकाऱ्याचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर आहे घटस्फोटित महिला पालक असल्यास आवश्यक कागदपत्रे. तर त्यांना न्यायालयाचा निर्णय, घटस्फोटित महिलेच्या बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा, बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला. न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटा प्रकरणातील महिला, घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यास पुरावा, घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेच्या बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा, बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला. त्यानंतर विधवा महिला असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, विधवा महिलेच्या बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा, बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला. आणि त्यानंतर आहे आधार कार्ड. हा वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकाकरिता आवश्यक आहे. त्यामध्ये RTE 25% प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार क्रमांक मिळण्याकरिता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात येत आहे. परंतु काही कारणामुळे पालक आधार कार्ड सादर करू शकले नाहीत तर अशा प्रकरणामध्ये पालकाचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा. तसेच सदर आधार कार्ड हे तात्पुरता प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून 90 दिवसाच्या आत शाळेकडे सादर करण्यात यावे. तसेच शाळेने बालकाच्या आधार कार्डची पडताळणी करून प्रवेश अंतिम करण्यात यावा. सदर बालकाच्या आधार कार्डची विहित कालावधीत पूर्तता न झाल्यास RTE 25% अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात येईल याची पालकांनी नोंद घ्यावी. आणि महत्त्वाचा आता सर्वात जन्मतारखेचा पुरावा. वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकाकरिता आवश्यक ग्रामपंचायत, नगरपंचायत, महानगरपालिका यांचा दाखला, रुग्णालयातील ANM रजिस्टरमधील दाखला, अंगणवाडी बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला, आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन आणि महत्त्वाचा म्हणजे आता रहिवासाचा वास्तव्याचा पुरावा. यामध्ये वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकाकरिता आवश्यक आहे. यामध्ये आहे रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन म्हणजेच वाहन चालवण्याचा परवाना, त्यानंतर वीज टेलिफोन बिल देयक, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी, फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक,
आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणतेही एक ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील तर भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा. भाडे करार फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा. आता यामध्ये जो काही भाडे करार आहे हा जर आपण ऑनलाईन पद्धतीने केलेला असेल तर तोही चालतो व त्याचा कालावधी 11 महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा. हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. पुढे ही सर्व प्रवेश प्रक्रिया होईपर्यंत सर्व इत्थंभूत माहिती देण्याचा आपला या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न असणार आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब